36,585 कोटी रुपयांच्या शेतकरी कर्जमाफीला मंजुरी. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला मान्यता. शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार. लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात काटछाट. 14,000 पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ. योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र. केवायसी पूर्ण केलेल्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत राहणार. अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. अरुण लखानी आणि आमची राजकीय विचारधारा वेगळी, त्याचा कौटुंबिक नात्याशी संबंध नाही. सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. लाडकी बहीण योजनेमार्फत महिलांची मतं विकत घेतली. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारी तिजोरीत अपहार. अपहाराबाबत गुन्हा दाखल करावा. खासदार संजय राऊतांची मागणी. महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी हालचालींना वेग. रवींद्र चव्हाण सुनील तटकरेंमध्ये अर्धा तास चर्चा. बंडखोरी मोडीत काढण्याबाबत दोनही नेत्यांमध्ये चर्चा. पोलीस विभागातील गौप्यस्फोट. लोकशाही मराठीवर. महिला अधिकाऱ्यांना मिळते सापत्न वागणूक. महिला अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा उघड केलं वास्तव. या संदर्भात डीजी लक्ष घालतील. मी ऐकलं नाही त्या काय बोलल्या, पण या प्रकरणी डीजी लक्ष घालतील. वैशाली माने प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया. एफडीएची राज्यभर प्रतिबंधित गुटखा पान मसाला विरोधात कारवाई. मागील 2 दिवसात 26 आस्थापनं सील. 32 आरोपींना अटक. कारवाईत 12.16 लाखांचा मुद्देमाल जप्त. पतंजली पाठोपाठ राज्यभर प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला विरोधात तुकाराम मुंढेंची धडक कारवाई. धडाकेबाज कामगिरीनंतर महाराष्ट्र गुटखामुक्त होणार का, सवाल उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.